नाशिक रोड व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदाचा दत्ता गायकवाड यांचा राजीनामा. देवळाली व्यापारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून लवकरच नवीन अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. जून 2023 मध्ये नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलने पूर्ण बहुमत मिळवले होते. निवडणूक होण्यापूर्वी जैन समाजाने सहकार पॅनलला पूर्ण पाठिंबा देऊन निवडणुकीनंतर जैन समाजाच्या संचालकाला चेअरमन पदाची संधी द्यावी अशी मागणी केली होती. त्याबाबत सहकार पॅनलचे नेते दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे यांनी तसे आश्वासन दिले होते. दरम्यान रोटेशन पद्धतीनुसार गायकवाड यांची मुदत संपत आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा गेल्या महिन्यात 25 तारखेला झालेल्या संचालकांच्या बैठकीत दिला होता. नवीन अध्यक्ष निवडण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. दरम्यान अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली. नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेत माहेश्वरी व जैन समाजाचे 3 संचालक आहेत. त्यामध्ये सध्या उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रशांत भोतडा हे काम बघत आहे. तर जैन समाजाचे अशोक चोरडिया व सुनील चोपडा हे 2 संचालक आहेत. या दोघांपैकी चोरडिया यांना अध्यक्षपदाचा मान मिळणार असल्याचं समजतंय. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, जनसंपर्क संचालक अरुण जाधव तसेच मनोहर कोरडे, रमेश धोंगडे, सुधाकर जाधव, योगेश नागरे, वसंत अरिंगळे, विलास पेखळे, नितीन खोले, श्रीराम गायकवाड, गणेश खरसूल, रामदास सदाफुले, रंजना बोराडे, कमल आढाव, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार तसेच एकनाथ कदम, बँक कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे, मंगेश पडवळ आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी जी काही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याच्या मागचा हेतू एवढाच आहे की 2 वर्षापूर्वी बँकेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा बँकेच्या इतिहासामध्ये बिनविरोध निवडणूक झाली. फक्त एका जागेची निवडणूक त्या ठिकाणी महिलांची लागली होती. याचा अर्थ जे काही 2006 पासून मी आणि महाराजच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल स्थापन केला तेव्हापासून तासतगायत जे काही काम बँकेच्या माध्यमातून आम्ही केलं ते खऱ्या अर्थानं लोकांना आवडलं. लोकांनी ती प्रगती बघितली आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अनेक लोकांनी, ज्यांनी कोणी फॉर्म भरले त्यांना समजून सांगितलं आणि बँकेचा खर्च होऊ नये भावना लोकांची होती, म्हणजे सभासदांची. आणि त्यामुळे काही लोकांनी ऐकलं, काहींनी ऐकलं नाही, परंतु निवडणूक बिनविरोध झाली. एक जागेसाठी निवडणूक झाली. त्या सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि ज्यावेळेस निमित्तानं आपल्या सर्वांना माहिती आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये 44 बँक होत्या, आज 41 बँका आहे. त्या 41 बँकामध्ये आपली बँक सर्वात उजवी आहे. 1 नंबर आपल्या बँकेचा सातत्यानं लागतो आहे. इतर बँकांना आपल्या बँकेमध्ये फार मोठी तफावत आहे. आपल्या ठेवी त्यांच्यापेक्षा जास्त आहे, आपले सभासद त्यांच्यापेक्षा जास्त आहे, आपलं कर्ज त्यांच्यापेक्षा जास्त आहे. सगळ्याच गोष्टींनी आपण 1 नंबरनी त्या ठिकाणी आपली बँक आहे. आणि या सर्वांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं योगदान फार मोठं आहे. आणि म्हणून त्या निवडणुकीच्या काळामध्ये की एक शब्द आम्ही मारवाडी समाजाला दिलं होतं. ही बँक ज्या मारवाडी समाजाने स्थापन केलेली आहे आणि म्हणून एकदा मारवाडी समाजाचा आपल्याला चेअरमन करायचा. आमच्या दोघांच्या कारकिर्दीमध्ये एकदा मारवाडी समाजाला संधी द्यावी अशी भावना व्यक्त केली आणि सांगितलं की आम्ही त्यांना चेअरमन करणार आहे. आणि मग आता मी 24 तारखेला चेअरमन पदाचा राजीनामा दिलेला आहे. DDR कडे पत्र गेलेलं आहे. लवकरात लवकर निवडणूक होईल आणि जैन समाजाचा, मारवाडी समाजाचा माणूस या ठिकाणी आपण चेअरमन करणार आहोत. आणि निश्चितपणे पत्रकार असतील, सर्व ग्राहक असतील, सभासद असतील, सर्वांचा आभार देखील या निमित्तानं मला मानायचे की या 2 वर्षामध्ये आपण फार मोठं सहकार्य आम्हाला केलं आणि म्हणूनच बँकेची प्रगती होऊ शकली. त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. सर्व सभासदांचे, ग्राहकांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.